नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो तवा असतो तो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने क्लीन कसा करायचा ते बघणार आहोत। घरातीलच काही वस्तू वापरून या तव्याला आपण क्लीन करणार आहोत। सुरुवातीला बघू शकता तवा कसा आहे आणि नंतरचा देखील तुम्हाला मी रिझल्ट या ठिकाणी दाखवलेला आहे आणि सर्व जी प्रोसेस आहे ती अगदी मी तुमच्या समोर करून दाखवणार आहे। कुठलीही जास्त मेहनत करायची ही गरज नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघायचा आहे। सर्व गोष्टी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केल्या तरच तुम्हाला यापासून रिझल्ट मिळेल। आता आपल्याला सर्वात लागणार आहे ते म्हणजे कोलगेट। व्हाईट जे कोलगेट असतं ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि कोलगेट हे प्रत्येकाच्याच घरी असतं। आता कोलगेट हे आपल्या खूप म्हणजे खूप उपयोगात या ठिकाणी येणार आहे। त्याचबरोबर आपण काही अजून यामध्ये गोष्टी टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्या व्यवस्थित बघायच्या आहे। बघू शकतात मी सर्व तव्याला या ठिकाणी कोलगेट लावून घेतलेला आहे आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे यूजफुल व्हिडिओ कायम घेऊन येत असते। त्यानंतर मी यावरती थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। अगदी नॉर्मल आपल्याला पाणी यावरती टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायची देखील गरज नाही आहे। जस्ट आपल्याला हे कोलगेट ओलं झालं पाहिजे इतकं आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। बघू शकतात अशा प्रकारे मी यावरती टाकत आहे खाण्याचा सोडा। तुमच्याकडे जर खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही इनोचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात। अशा प्रकारे मी पूर्ण जे कोलगेट आहे त्यावरतीच हा सोडा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला जी घासणी असते आपल्याकडे तारीची, त्या घासणीने याला व्यवस्थित घासायचं आहे। जास्त घासण्याची देखील गरज नाही आहे। मी रिझल्ट देखील तुम्हाला तुमच्या समोरच दाखवणार आहे। बघू शकतात अशा प्रकारे थोडंसं नॉर्मल मी भांड्याचा जो साबण असतो तो त्या घासणीला लावून याला आता व्यवस्थित घासून घेणार आहे। जास्त आपल्याला मेहनत करण्याची देखील गरज नाही। तुमचा जर ॲल्युमिनियमची जी कुठलीही भांडी असेल जी काळी झालेली असेल, कढाई किंवा तवा किंवा अदर कुठल्या गोष्टी असेल, तर तुम्ही अशा प्रकारे कोलगेटच्या मदतीने ते अगदी सोप्या पद्धतीने क्लीन करू शकतात। आपल्याला थोडा वेळ याला व्यवस्थित घासून घ्यायचा आहे। आता तवा थोडासा जास्त काळा असल्यामुळे याला थोडं जास्त घासावं लागतं आहे, परंतु हा तवा अगदी नव्यासारखा या ठिकाणी होणार आहे। आणि बघू शकतात किती सर्व घाण त्या तव्याला होती। अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे। मी तुमच्या समोरच याला घासून आणि धुवूनसुद्धा दाखवत आहे। बघू शकतात किती काळं पाणी यामधून निघत आहे, जे की तेलकट चिकट डाग होते पूर्ण ते या ठिकाणी पूर्ण क्लीन झालेले आहेत। आणि जास्त मेहनत करायची देखील मला या ठिकाणी गरज पडलेली नाही आहे। अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी याला व्यवस्थित क्लीन केलेलं आहे। आता सध्या सणासुदीचे दिवस सुरू होत आहे आणि प्रत्येकजण आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत त्या क्लीन करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी म्हणजे वेगवेगळे उपाय करत आहेत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरातील वस्तू जर क्लीन केल्या तर नक्कीच तुमचे अवघड काम या ठिकाणी सोपे होणार आहे आणि सणासुदीला तुमचे घर देखील स्वच्छ दिसणार आहे। बघू शकतात किती सोप्या पद्धतीने आपण हा तवा अतिशय नव्यासारखा बनवलेला आहे। अगदी काळा तवा होता, त्यामुळे पूर्ण त्यावरचे डाग तर निघलेले नाही, कारण मी जर जास्त घासत बसले असते तर व्हिडिओ थोडासा लॉंग झाला असता। त्यामुळे मी व्हिडिओ शॉर्ट होईल याचा प्रयत्न करून लवकर या तव्याला घासून तुमच्या सोबत समोर याला दाखवलेला आहे। बघू शकतात किती सोप्पा आणि साध्या पद्धतीने आपण कोलगेटच्या मदतीने याला क्लीन केलेला आहे। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करा।